मिस. धन्यवाद. आजच्या भागाकडे आपल्याला जायचं आहे. आज आपण चौथा श्लोक पाहणार आहोत. करूया सुरुवात. ओके. सर्वांना नमस्कार. स्वयंप्रेरक आयोजित प्रवास गीतेचा शोध स्वतःच्या या मालिकेतील 74 भागाकडे आपण जात आहोत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भगवद्गीता ही सर्वार्थानं सर्व काळासाठी सर्वांसाठी नेहमीच दिशादर्शक आहे. पण भगवद्गीता हा काही तसा ओरिजिनल ग्रंथ नाही. आपल्या ज्या वेद उपनिषद ह्यामधलं जे ज्ञान आहे या सर्वांचं एकत्रित आणि कोर किंवा अगदी आपण असं म्हणूया की त्या सगळ्याचा एकत्रित सारांश जो आहे त्या सारांशाच्या दृष्टीनं आणि तो भगवंताच्या मुखातून आलेला आहे. त्याच्यामुळे त्या गीतेचं अत्यंत महत्व आपल्या शास्त्रामध्ये आहे. आपल्याकडे जे प्रस्थानत्रयी सांगितलेली आहे त्यातली हे एक महत्वाचा ग्रंथ की ज्याचा आपल्या जीवनामध्ये आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्याचा अभ्यास करत असताना आपण आपला शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या 73 भागापासून हा आपला प्रयत्न आहे. गेले कित्येक दिवस आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. तर ही गीता जी आहे ही गीता किंवा कुठलाही ग्रंथ असो, तो ज्याला आपण जाणून घेतो, तर ज्या वेळेला तो जाणून घेतोय त्यावेळेची आपली मॅच्युरिटी, त्यावेळेचं आपले असलेलं ज्ञान, त्यावेळेपर्यंतचा आपल्याला असलेला अनुभव या सगळ्यावरती ते अवलंबून असतं. जसा अनुभव बदलेल, जशी ही मॅच्युरिटी बदलेल, त्यातलं समजून घेण्याची पद्धती बदलेल आणि आपला दृष्टिकोन हा जसा बदलेल त्यानुसार त्या गोष्टींचे अर्थ आपल्याला प्रत्येक वेळेला वेगळे-वेगळे वाटतील. आज आपल्याला जी गोष्ट जशी वाटतेय, ती गोष्ट उद्या तशीच असेल, असं आपण खात्रीने म्हणू शकणार नाही. कारण आपण जे पाहतोय ते ज्ञानाचे कंगोरे आहेत. आपण मंथन करत आहोत, विचार करत आहोत. वेगवेगळे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हे ज्ञान नाहीये. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या काळानुरूप बदलत राहणार आहेत. जो ज्या दृष्टिकोनातून गीतेकडे पाहेल, एखादा टीकाकार असेल, त्याला टीका करायची आहे. तर तो असंही म्हणेल, की हे चूक आहे. जे काही कृष्ण सांगतो याच्यामध्ये हे चुकीचं गाईडन्स आहे. असं त्याच्या दृष्टिकोनातून त्याला वाटू शकेल. आणि गीता त्याचाही स्वीकार करते. गीता प्रत्येक मतमतांतरांचा स्वीकार करते आणि म्हणूनच ती इतके वर्ष असूनही अबाधित आहे. आजही दिशादर्शक ठरते. त्यामुळे सगळ्याच गोष्टी जशाच्या तशा आपल्याला समजायलाच हव्यात असा अजिबात भाग नाही. आणि तसा अट्टहासही असू नये. अजून एखाद्या योग्य जाणकाराकडनं शिकलात तर त्याच्याकडनं आणखीन वेगळा काहीतरी अर्थ मिळेल. आणखीन तिसऱ्याकडनं शिकलात त्याचाही आणखीन अर्थ मिळेल.
म्हणजे गीतेवरती भाष्य करणारे अनेक पंथ आपल्या भारतात तर नक्कीच आहेत आणि भारताबाहेर सुद्धा अनेक आहेत. या प्रत्येक पंथातून, प्रत्येक शिक्षकाकडून ही गीता समजून घेणं एक वेगवेगळ्या प्रकार त्यातला आनंद आहे. पण सरतेशेवटी एवढं सगळं करून माझ्या जीवनामध्ये त्या गीतेचा काय उपयोग आहे? तर मला त्याचं ज्ञान झालंय का हे सर्वतः त्या व्यक्तीवरती अवलंबून असणार आहे. अनेकदा म्हणजे दासबोध वाचत असताना आपल्याला असं वाटतं, "अरे वाह! रामदासांनी किती सोपं आपल्याला करून सांगितलेलं आहे." ज्ञानेश्वरी वाचताना असं वाटतं, की किती सोपं आहे. म्हणजे अगदी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. "कमोदिनी काय जाणे तो परिमळ, सकळ भोगी तसे." की तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणताना असं म्हणतात, की "अरे विठ्ठला तुला कुठे माहिती आहे, की तुझ्या नामाचा गंध जो आहे किंवा त्या नावामधला जो गोडवा आहे, तो किती महान आहे ह्याची तुला कल्पना नाहीये." कारण म्हणे कमळाचा सुगंध हा तर सगळा भुंगाच घेऊन जातो. कमळाला थोडी माहिती आहे. जो खरा जाणकार आहे तो भुंगा आहे, की ज्याला माहिती आहे कमळ किती सुगंधित आहे. त्यामुळे देवाला नाही माहिती, की त्याच्या नामात काय गोडवा आहे. आता हे वाक्य वरवर ऐकलं तरी आपल्याला समजू शकेल, की बरोबर आहे. पण ज्यावेळेला आपण त्याचा अनुभव घेतो, प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये त्याची अनुभूती येते, की ते विठ्ठलाचं नाम घेऊन त्यातलं जे माधुर्य आहे, त्यातला जो अनुभव आहे, त्यातला ओलावा आहे प्रेमाचा, हा जसं-जसं आपल्यामध्ये प्रकट व्हायला लागतो, तसं-तसं या वाक्याचा अर्थ आपल्याला अधिक स्पष्टतेने जाणवायला लागतो. त्यामुळे गीता ही ऐकण्याची, वाचण्याची गोष्ट कमी आणि अनुभवण्याची गोष्ट जास्ती आहे. म्हणून आपण पहिला प्रश्न हा प्रघात किंवा प्रयत्न ठेवलेला आहे, की आपण सर्वांनीच जे आपण ऐकलंय ते प्रत्यक्ष जीवनात उतरवायचं आहे, करून बघायचं आहे आणि त्यातनं अनुभव घ्यायचा आहे आणि स्वतःचं ज्ञान स्वतः विकसित करायचं आहे. आपण सगळे सहप्रवासी आहोत, हे आपण जेव्हा पहिला भाग सुरू झाला, त्याच वेळेला हे स्पष्ट केलं होतं. पहिल्या भागामध्ये हेही स्पष्ट झालं होतं, की हे युद्ध नेमकं कोणाचं कोणाशी आहे. वरवर दिसतं हे पांडव-कौरवांमधलं युद्ध जरी वाटत असलं, तरी सुद्धा हे युद्ध कौरव-पांडवांमधलं नव्हे, तर हे आपल्याच अंतरंगात असलेल्या अनेक गोष्टींचं आपल्याशीच असलेलं हे युद्ध आहे. त्यामुळे आपल्या स्वतंत्र युद्धामध्ये आपण जिंकतोय की हारतोय, हा वैयक्तिक निर्णय किंवा वैयक्तिक त्यातला निष्कर्ष आहे. आपला निष्कर्ष दुसऱ्याला सांगून काहीच उपयोग होणार नाही आणि दुसऱ्याचा निष्कर्ष आपण ऐकून तोही काही उपयोग होणार नाही. केवळ विचारांचं आदान-प्रदान एवढी निश्चित गोष्ट होऊ शकते. एखाद्याला प्रेरणा मिळेल, एखाद्याला वाईट वाटेल. तो कसा अर्थ घेतोय त्याच्यावर अवलंबून आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही गीता समजून घ्यायची आणि आपण नेहमी मी सांगत आलो, की जो कॉन्टेक्स्ट आहे, संदर्भ जो आहे, त्या संदर्भाने ती गोष्ट जर पाहिली तर त्याचा अर्थ बदलतो. 5व्या अध्यायाला सुरुवात झाली त्याला अर्जुनाने विचारलेला प्रश्न साधा आहे, की "भगवंता एक काहीतरी नेमकं मला सांग. दोन्ही सांगून मला गोंधळ करू नको. ज्ञान की कर्म? काय करायचं? आवश्यक जीवनामध्ये काय आहे?" तर स्वाभाविकपणे आपल्याला असं वाटतं, की त्याला एका पद्धती एकच फक्त निर्णय हवा आहे, हे वरवर पाहता. परंतु तसं नाहीये. हे युद्ध करणं हा संपूर्णतः पांडवांचा निर्णय होता. त्यामुळे अर्जुनाला हे माहिती नव्हतं का, की आपल्याला अशा प्रकारे युद्ध करावं लागेल. सगळ्याची कल्पना होती. पण ज्या क्षणी त्या युद्धभूमीवरती आल्यानंतर आता युद्धाला सुरुवात करायची आहे, शंखनाद करून, त्या क्षणाला त्याच्या मनामध्ये जे द्वंद्व निर्माण झालं, कन्फ्युजन निर्माण झालं, तिथून ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. काल एका प्रसंगामध्ये एका गाडीच्या ड्रायव्हरशी
गप्पा मारत होतो. छान एक 25-26 वर्षाचा मुलगा असेल. बिचारा काबाड कष्ट करतो. आणि त्याने एक वाक्य छान सांगितलं, म्हणजे त्याचा अनुभव म्हणा आपण, की असं खूपदा होतं म्हणे मी रोज आपलं ठरलेल्या रुटीननुसार गाडी चालवत राहतो. ते Ola, Uberला लावलेली गाडी. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला कसं इन्कम घेता येईल ह्या सगळ्या दृष्टीनं पळत असतो. पण कधी-कधी असं होतं म्हणे, की अचानक शांत व्हावंसं वाटतं. काहीच करू नये. काही उपयोग नाही ह्या सगळ्याचा करून. कशाला करतोय आपण? असा एक त्रस्त आवाज जो आहे, तो आतनं येतो आणि गोंधळून जातो, की काय करावं नेमकं? असं आपल्याही बाबतीत अनेकदा होतं, की आपण सगळं करतो, पण अचानक एकदम एका क्षणाला असं काहीतरी होतं, की "अरे, नाही मला काही करायचं." किंवा "मी हे का करतोय? मी एवढं करून उपयोग काय होतोय?" असे द्वंद्व आपल्या मनात चालू होतात. त्यामुळे अर्जुन आणि आपण काही तसे वेगळे नाही होत. आपल्याला सगळं माहिती असतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की एखादा माणूस असतो, ज्याला माहिती आहे सगळं. मुलगा असो, मुलगी असते. तर त्याला समजवायचा ज्यावेळेला प्रश्न पडतो, त्याला असं म्हणतो, की "अरे, हा तर एवढं जाणकार आहे, ह्याला काय सांगायचं?" पण ती परिस्थिती जी असते, ती फार महत्त्वाची आहे. तो क्षण जो आहे, त्या क्षणातनं तो बाहेर आला, की तो आहे तेवढा स्टेबल आहे. त्या सगळ्याला समर्थपणे तो हाताळू शकतो. परंतु त्या क्षणाला त्याला ते मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. म्हणून अर्जुनाने विचारलेला प्रश्न जो आहे, तो कायम लक्षात ठेवा आणि त्या संदर्भाने पुढे जायचं आहे. की अर्जुनाने विचारलंय, "कर्म की ज्ञान? एकच नेमकं काहीतरी ते सांग." आणि भगवंत पुन्हा त्याचं स्पष्टीकरण देऊ पाहतोय, की "अरे, हे 2 स्वतंत्र नाहीयेत. या दोन्ही एकच गोष्टी आहेत. वरवर पाहता कर्मयोग हा सोपा आहे. सहज करण्यासारखा आहे. सर्वांना जमण्यासारखा आहे. म्हणजे त्यासाठी मला वेगळं काहीतरी करायचंय का? तर अजिबात नाही. जे माझ्या वाटेला आलेलं आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, इतकी लोकं केदारनाथला चालली आहेत, अमरनाथला चालली आहेत, या तीर्थयात्रेला चालली आहेत, त्या तीर्थयात्रेला चालू आहे. माझं आयुष्य किती खराब आहे. मला कुठेच जाता येत नाही. आर्थिक चणचण असेल, कौटुंबिक त्रास असतील, शारीरिक अवस्था असेल, अनेक कारणं असतील. म्हणून भगवंतांनी सोप्पा पर्याय दिलेला आहे. तुम्ही जिथे आहात, तिथे राहून सुद्धा तुम्हाला हे प्राप्त करता येऊ शकतं. म्हणून तो म्हणतो, की कर्मयोग हा सोपा आहे, की जे तुमच्या वाटेला आलेलं कर्म आहे, त्या कर्मामध्ये निष्काम भावना निर्माण करायचा प्रयत्न करा. जे कुठलं कर्म असेल, रात्री झोपण्याचं आहे, सकाळी उठण्याचं आहे, दिवसभरातल्या आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. तो म्हणतो, की ह्या निष्कामतेने तुम्ही केला तरी हा कर्मयोग तुम्हाला सहज साध्य आहे. अगदी घेतला जाणारा श्वास, हा सुद्धा निष्काम भावनेने घेता येईल का? हा जरी आपण प्रयत्न करू शकलो, तरी सुद्धा आपण त्या परमेश्वरापर्यंत नक्की पोहोचू, असं भगवंत खात्रीशीर पद्धतीने सांगतो. असं त्याने मागच्या श्लोकामध्ये आपल्याला ठामपणे ही गोष्ट सांगितली, की कर्मयोग तसा सोपा आहे आणि संन्यास योग किंवा ज्ञानयोग हा जो भाग आहे, हा वृक्ष आहे, कोरडा आहे. त्याच्यामुळे याची भीती अनेकांना वाटते. मागच्या शनिवारी किंवा आपलं मागच्या आठवड्यातलं जेव्हा सत्र झालं, तर तो नैवेद्याचा जो किस्सा झाला. तर हे जे वाटतं आपल्याला त्या क्षणी, की अरे महाराज काय महिन्याभर नसतात का? किंवा वर्षभर नसतात का? आत्ताच तुम्हाला का असं वाटतंय? हे तुम्ही काठाच्या दुसऱ्या बाजूला आहात नदीच्या, म्हणून तुम्ही असा विचार करताय. ज्यावेळेला त्यांच्या काठावरती जाऊन उभं राहून विचार करायला लागाल, तेव्हा वाटतं की ते बरोबर आहे. कारण तुम्ही जसे-जसे अवस्था बदलत जाता, जसं जमिनीवरनं हवेतला फुगा पाहणं आणि हवेतल्या फुग्यावरनं जमीन पाहणं, या दोघांमध्ये प्रचंड अंतर आहे. वरवर पाहता फक्त पाहणं एवढीच कृती आहे त्याच्यामध्ये. पण काय पाहताय आणि कुठून पाहताय याला फार महत्त्व आहे. तर ही जी अवस्थांमधला जो बदल आहे, त्याच्यामुळे आपण असा विचार करतो किंवा भूमिका बदलते. नैवेद्याचं नियोजन करणारा व्यक्ती आणि नैवेद्य ज्याला हवा आहे तो व्यक्ती 2 वेगवेगळ्या भूमिका आहेत.
ज्याला हव्या असतात तो फक्त स्वतःच्या भूमिकेतून त्या गोष्टीकडे पाहत असतो आणि तो म्हणतो मला पाहिजे. आणि ज्याला नियोजन करायचंय त्याला एका व्यक्तीकडे पाहून चालत नाही. त्याला 10 लोकांकडे पाहायचं आहे. त्याची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे त्या भूमिकेतून त्या व्यक्तीकडे तो पाहिलं जातं. एकदा त्या भूमिकेतनं बाहेर आलात आणि जर तुम्ही त्या गोष्टीकडे पाहिलत, तर कदाचित तुमचा वेगळा विचार असू शकेल. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. म्हणजे जो आज या गोष्टीवरनं आपलं मत मांडतोय ठामपणे, की मलाच हवंय. तो जेव्हा त्याची भूमिका बदलेल, त्यावेळेला पण तो त्याच पद्धतीने वागणार आहे, ज्या पद्धतीने तुम्ही आज त्याच्याशी वागताय. त्यामुळे हे भूमिकेतलं स्थित्यंतर जे आहे, अवस्थेमधलं स्थित्यंतर जे आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणजे ह्यासाठी ज्ञानेश्वर माऊली एक फार सुंदर उदाहरण देतात. ते असं म्हणतात, की गुळाची जी चव आहे, ती गोड आहे, मधुर आहे. हे मी कितीही ओरडून सांगितलं तरी ते तुम्हाला पटण्यासारखं नाही म्हणे. आणि तुम्हाला पटत नाही म्हणून मी त्रागा करण्यातही काही अर्थ नाही. कारण गुळाची चव मधुर आहे याचा अनुभव मी घेतलाय म्हणून मी तुम्हाला इतके ठामपणे सांगतोय. पण तो अनुभव तुमच्याकडे नसल्यामुळं तुम्हाला त्या गोष्टीतलं गांभीर्य येत नाही. मग त्यासाठी आवश्यक आहे, की तुम्हाला त्या गुळाचा एक-एक खडा जिभेवरती ठेवावा. ज्या क्षणी तो अनुभव येईल, त्यावेळेला मी जे म्हणतोय ते कमी शब्दामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. वाक्य फार सुंदर आहे. समजून घेणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीतला सीरियसनेस जो आहे तो कळत नाही. अगदी आपण अनेक पिढ्या पाहत आलोय, की जनरेशन गॅप ज्याला आपण म्हणतो. हा जनरेशन गॅप का निर्माण होतो? कारण वैचारिक भिन्नता आहे. अनुभवांची भिन्नता आहे. 20शी मधला एखादा युवक किंवा युवती आणि 50शी मधला किंवा 60 मधला एखादा व्यक्ती ह्यांच्यामध्ये जेव्हा संवाद होतो, त्या 60 वर्षाच्या व्यक्तीनं घेतलेले अनुभव ह्या 20शी पेक्षा घेतलेल्या अनुभवापेक्षा खूप जास्त आहेत. खूप व्यापक आहेत. पण तरीसुद्धा या 20शी मध्ये घेतलेल्या व्यक्तीचे अनुभव सुद्धा काही काय म्हणूया आपण त्याला, डावलण्यासारखे नाहीयेत. कारण त्यांनी जे जग पाहिलेलं आहे, ते वेगळं आहे. तुम्ही पाहिलेलं 60 वर्षातलं जग वेगळं होतं. काळ हा सातत्याने बदलतो आहे. आणि मग त्या 20शीतल्या व्यक्तीचं 60ल्या व्यक्तीशी जमत नाही. मग 60तला म्हणतो 20शीतल्याला काही कळत नाही. 20शीतला म्हणतो 60तल्याला काही कळत नाही. आणि दोघंही आपापल्या भूमिकेवर ठाम असतात, की ह्याला काही कळत नाही. याचं कारण अनुभवांमधला फरक आहे. मग हा जेव्हा अनुभव एकमेकांचा एकमेकांना येईल, त्यावेळेला कोणालाही काही सांगायची गरज नाही. आपोआप ती गोष्ट बदलते. आणि भगवंत हे करू पाहतोय अर्जुनाला सांगत असताना. पण ते तसं घडत नाही कारण अनुभवाशिवाय केवळ मिळालेलं शाब्दिक ज्ञान हे कोरडं आहे आणि ह्याचा प्रत्यय 18व्या अध्यायात येतो, की ह्याची जाणीव भगवंताला म्हणजे भगवंत असून सुद्धा 18व्या अध्यायात त्याला जाणीव होते, की अरे मी एवढं सगळं अर्जुनाला सांगतोय तरी सुद्धा अर्जुनाला एवढे प्रश्न का पडतायत? कारण अर्जुनाकडे अनुभव नाहीये त्या गोष्टींचा. आणि मग तो म्हणतो ह्याला अनुभव देणं आवश्यक आहे आणि अनुभव दिल्यानंतर अर्जुन शांत होतो. अशा अनेक गोष्टी ह्या गीतेच्या माध्यमातून समजून घ्यायच्या. त्यामुळे कोरडं ज्ञान याला काही अर्थ नाही. केवळ शाब्दिक जे काही आपल्याला ज्ञान होतं ह्याचा उपयोग नाही. ते वैयक्तिक जीवनात अनुभवता यायला पाहिजे. मग आता आजच्या 4थ्या श्लोकाकडे आपण जाणार आहोत. मागच्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलंय, की कोणाला संन्यासी म्हणायचं किंवा कोणाला त्यागी म्हणायचं. निष्काम कर्म म्हणजे नेमकं काय आहे? आणि ते सहज साध्य काय आहे? आजच्या श्लोकाकडे जाऊया आणि आज काय तो आपल्याला स्पष्टीकरण देतोय, तेही पाहूया. 4था श्लोक. सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पंडितः एकम्या स्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्. सांख्ययोग अर्थात ज्ञान, जो आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं, आणि कर्मयोग
हे दोन स्वतंत्र आहेत, असं अज्ञानी लोक म्हणतात. जे ज्ञानी आहेत, पंडित असा शब्द वापराय, प्रवदंती न पंडितः. परंतु जे ज्ञानी आहेत, आता ज्ञानी याचा अर्थ अनुभवी. ह्या दोन्हींमधला अनुभव ज्यांना आहे आणि त्या अनुभवातून जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, असे जे पंडित आहेत, ते मात्र असं म्हणत नाहीत. ते असं म्हणतात, एकम्यास्थितः सम्यक उभयो विंदते फलम. की वरवर पाहता जरी हे दोन स्वतंत्र वाटत असले, तरी सुद्धा ते तसे नाहीत. या दोघांपैकी एकाच पद्धतीवरती, एकाच विचारधारेवरती निष्ठा ठेवून जर तुम्ही तुमचं अख्खं आयुष्य व्यतीत केलं, तरी त्यातनं मिळणारं फळ हे एकच आहे. आता साधा प्रश्न तुम्हाला असा आहे, ज्ञानयोगातून आणि कर्मयोगात साध्य होणारं फळ काय? विचार करा आणि चॅट बॉक्सवर लिहा. तर भगवंत म्हणतोय दोन्हीकडनं मिळणारी एकच गोष्ट आहे, पण एकच गोष्ट ठीक आहे, पण आपल्याला पहिले माहिती पाहिजे दोघांमध्ये मिळतंय का. ताई धन्यवाद. थोडीशी सर्दी झाली जरा प्रवासाच्या दगदगीमुळे, पण काही हरकत नाही, आपण एक श्लोक घेऊया. काय दोन्हींचं फलित काय आहे? दोन मार्ग जे पद्धती सांगितल्या आहेत, कर्म आणि ज्ञान. बरं, चित्तशुद्धी. अजून अजून काय वाटतं? विचार करा. 31 लोक आहेत. 31 लोकांपैकी फक्त एकाच उत्तर आलेलं आहे, भगवान प्राप्ती. ओके, अजून काय वाटतं? अजून आपल्याला हे माहिती तर पाहिजे नेमकं काय साध्य होतं त्यातनं, कशासाठी जगायची ही जीवन पद्धती. जेवण केलं की पोट भरतं हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण जेवण करतो. विचारांची समृद्धी, मनशांती, ओके, भगवंत प्राप्ती. बरं, ठीक आहे. तुम्ही जी काही 4-5 उत्तरं दिली आहेत, समाधान, बरं, शांती, बरं, आपण विसरतोय मागे याच्यापूर्वी भगवंतांनी काय सांगितलंय. आता तुम्ही जी सगळी उत्तरं दिली आहेत, परमात्म्याच्या विचारात समाधानी राहणे. बरं, गौरी यांनी म्हटले आत्मज्ञान. बर, गौरी तुमचं माईक अनम्यूट कराल आणि तुम्ही जे म्हटलंय ते थोडस एक्सप्लेन करता आलं तर बघा. एकच मिनिट. गेलं. येस, गौरी तुमचा माईक अनम्यूट करून प्लीज सांगाल का? मितेश म्हणतायत सम्यक दर्शन. बरं, गौरी, इथे गौरी नाव आहे. नाही, मला मला असं वाटतं की आपण आपल्याला स्वतःला आतमध्ये स्वतःला शोधणं, म्हणून मी आत्मज्ञान म्हटलं. मला काय त्याच्यातलं फार कळत नाही, पण मला असं वाटलं की आपण स्वतःला आतून शोधलं पाहिजे किंवा ओळखलं पाहिजे, त्यासाठी असं. ओके असं ओके. पण तुम्ही कुठल्याही संदर्भाने दिलं, पण शब्द तर बरोबर सांगितला, म्हणून म्हणलं की थोडस तुमच्याकडनं जाणून घ्यावं. आपण जे मला बाकी सगळ्यांनी, लक्षात येत पण. हा नाही नाही ठीक आहे, काय हरकत नाही.
आपण जे सगळ्यांनी लिहिलंय, शांती, समाधान, भगवंत प्राप्ती, मनःशांती, विचारांची समृद्धी, चित्तशुद्धी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिताय ह्या मनाशी संबंधित आहेत. मनाला शांतता हवी आहे, मनाला समाधान हवं आहे. पण मनच माया आहे ना. मग दोघातनं साध्य जे होणार आहे, आपण हे अनेक वेळेला याच्यावरती मंथन थोडंसं केलंय. म्हणजे म्हणतो मी, की शाब्दिक ज्ञानाला काहीच अर्थ नाही. आपण हे चिंतन करत गेलो आणि आपल्यालाच प्रश्न विचारायचा, काही कोणाकडे जायची पण आपल्याला गरज नाही. ठीक आहे, आपल्याला असं वाटतं, की ह्या सगळ्यातनं काय साध्य होणार आहे? तर मनःशांती. हरकत नाही. कोणाला मनःशांती मिळणार आहे? मनाला मनःशांती मिळणार आहे. मनाला का आवश्यकता आहे मनःशांतीची? कारण ते आत्ता अशांत आहे. मग ते अशांत असल्याने काय होतंय? ते अशांत असल्यामुळे ते धावतंय. मग ते धावत असल्याने काय होतंय? ते अडकत चाललेलं आहे. अडकत चालल्याने काय होतंय? तर तो मूळ स्वरूपाशी त्याच्या दूर होत चाललेला आहे. आणि मूळ स्वरूपापासून दूर होत गेल्यामुळं त्याच्या आयुष्यात सुख, दुःख यांच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि तो सगळ्यामध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण एवढं करून त्याला कळत नाही आणि म्हणून त्या मनाला मला शांत करायचं आहे. कारण तो एकदा शांत झाला, की आपोआप हे सगळं गोष्ट थांबणार आहे. मग तो शांत झाल्यावर होतं काय? मग तो शांत झाल्यावर विचार करायला बाहेर शोधून काहीच मिळालं नाही. मग आता काय शोधलं पाहिजे? मग तो कदाचित त्याच्या पलीकडे शोधायचा प्रयत्न करेल. आणि मग पलीकडे म्हणजे काय शोधायचा प्रयत्न करेल, की जे मनाला अवगत होत नाही, अशी काहीतरी गोष्ट मनाला शोधताच येणार नाही. बघा कल्पना करून. स्वप्न आपल्याला त्याच गोष्टींची पडू शकतात, ज्याबद्दलच्या कल्पना आपल्या डोक्यात ठाम आहेत. जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही, आजपर्यंत कधी ऐकलेली नाही, आजपर्यंत कधी वाचलेली नाही, आजपर्यंत कधी अनुभवली नाही. अशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आल्या तर आपल्याला काहीही कळणार नाही त्या गोष्टींचा अर्थ. म्हणजे एखाद्याला तेलुगू भाषा येत नाही आणि त्याच्यासमोर तेलुगूमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. तो म्हणेल, "काय आहे ते समोर मला माहीत नाही. एवढंच दिसतंय काहीतरी काय म्हणू आपण गिरवलेलं दिसतंय." कारण त्याला त्याचं काही माहितीच नाहीये. तसं त्या मनाची अवस्था होणार. मग अशा मनाला, की ज्याच्याकडे हा अनुभवच नाही, त्याच्यासमोर तो भगवंत येईलच कसा? मग त्याला माहिती असलेल्या गोष्टींमध्ये भगवंत यायला लागेल आणि म्हणून मग त्याला मूर्तीमध्ये, फोटोमध्ये, लॉकेटमध्ये, चेनमध्ये यावं लागतं. कारण मन आपलं त्याशिवाय पाहूच शकत नाही त्या भगवंताला. कारण आपल्या मनाला हवंय ते डोळ्यांनी दिसलं पाहिजे, हाताने स्पर्श करता यायला पाहिजे, कानांनी ऐकू यायला पाहिजे, तोंडाने त्याचं नाम घेता यायला पाहिजे. या सगळ्या म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या पलीकडं मन काहीच करू शकत नाहीये. पण मग असा जो ज्ञानेंद्रियांना अवगत होणारा जो भगवंत आहे, तो खरा नाहीये. ते केवळ त्याचं सगुण रूप आहे, प्रतिबिंब आहे. आपण मडक्यातलं उदाहरण या अगोदर सुद्धा घेतलेलं आहे, की मडक्यामध्ये सूर्य दिसतोय, तोही सूर्यासारखाच प्रकाशमान दिसतोय, त्याच्यातही प्रकाश दिसतोय. असं सगळं जरी आपण मान्य केलं, तरी सुद्धा तो खरा नाहीये. मडकं फुटलं की ते संपणार आहे. मग ज्यावेळेला हे मन शांत झालेलं असेल, त्यावेळेला हा म्हणजे आपण विचार करा, डोळे बंद केले, झोपलेला असाल, ज्यावेळेला मन ॲक्टिव्ह नाहीये, अशा वेळेला कुठला देव आणि कुठली मूर्ती आणि कसलं काय, काहीच राहत नाही. म्हणजेच ह्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे, ज्याची आवश्यकता आपल्या आयुष्याला आहे आणि ते जे आहे दॅट इज आत्मज्ञान, सेल्फ नॉलेज. कोण आहे मी नेमका? माझं स्वतःचं बिंब काय आहे? आणि एकदा स्वतःचं बिंब असं म्हणून शोधत गेलात, आपण मागेही बघितलं होतं रामकृष्ण परमहंसांचं उत्तर, की आयुष्यामध्ये ह्या भगवंताच्या नामाची, सगुण भक्तीची आवश्यकता खरंच आहे का? जर ती खोटी आहे, की सगुण रूप असं काही नसतंच, मग त्याची आवश्यकता काय आहे? तर रामकृष्णांनी उत्तर दिलं होतं, की तुरटी ही पाण्याला शुद्ध करण्यासाठी आवश्यकता आहे. पण तुरटी शुद्ध असते का? नाही. तुरटी पाण्यामध्ये गेलं, की ते पण एक पाण्यासाठी ती अशुद्धताच आहे. पण तुरटी पाण्यात गेल्यानंतर ती स्वतःही विरघळते आणि उरलेल्या त्या जे काही त्यातला गाळ असेल, त्यालाही ती शांत करते. तसं हे नाम जे आहे, हे नाम काय करतं? तर ह्या मनाला शांत करतं आणि नंतर हे नामही लुप्त होत जातं. आणि मग जे उरतं ते स्वस्वरूप आहे. म्हणजे ह्या कर्मयोगाच्या माध्यमातून किंवा ज्ञानाच्या माध्यमातून कुठल्याही याने गेलात, अल्टिमेट गोल एकच आहे, दॅट इज सेल्फ रिअलायझेशन. ह्या पलीकडे काहीही कशाची आवश्यक नाही. पण सेल्फ आणि भगवंत हा वेगळा नाहीच आहे ना. जे आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलंय, ज्ञानयोग तोच सांगतो ना. म्हणून तो ज्ञानयोग वृक्ष का म्हटला जातो किंवा अवघड का वाटला जातो? कारण ते पचत नाही आपल्याला ती गोष्ट. म्हणून भगवंत म्हणला, की ज्ञानयोग हा वृक्ष आहे. त्यासाठी खूप कठीण आपण 3ऱ्याच श्लोकामध्ये या अध्यायाच्या पाहिलं. इतकं
काय म्हणेल, निष्कामपणे वागणं थोडंसं अवघड आहे. मग त्यापेक्षा तुम्ही काय करा, कर्मयोग करा, भक्ती करा, नामस्मरण करा, जे करायचं ते करा. त्यातनं हळू ती गोष्ट बदलत जाणार आहे. अल्टिमेटली येऊन कुठं थांबणार आहे? चित्तशुद्धी कोणीतरी लिहिलं होतं. चित्तशुद्ध होऊन होणार काय? पाण्याचा जो वरचा थर आहे तलावाच्या पाण्याचा, तो स्वच्छ झाला. होणार काय? काही नाही. त्यातलं जे मूळ स्वरूप आहे ते दिसणार आहे मला. बस त्याच्या पलीकडे काय? सो ही जी गोष्ट आहे ती समजून घेणं म्हणून आज एकच श्लोक हे घेण्यामागचं कारण असं होतं. वरवर पाहता हे आपल्याला श्लोक फार सोपे वाटतात. हां, कळलं मला, की अरे हां, हे काय 2 वेगळे नाही आहेत. एकच आहे. कुठल्याही मार्गाने गेला तरी एकच मला साध्य. कसं? हे मला जाणून घेणं, हे त्यासाठी आपल्याला चिंतन आवश्यक आहे. आणि म्हणून मी सुरुवात करताना जे म्हटलं, की संदर्भ लक्षात घ्यायचा, की अर्जुनाचा प्रश्न साधा आहे, जो पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणजे त्यांनी विचारला आहे, की "बाबा रे, मी युद्ध करण्यासाठी आलेलो आहे. पण आता माझी अवस्था अशी झाली आहे, समोर असलेले माझे गुरुजन, बंधू आणि हे सगळे जण पाहून, की युद्ध करू की नको करू? या गोंधळात मी आहे आणि त्याचं तू मला मार्गदर्शन कर." हा साधा प्रश्न अख्ख्या गीतेचं मूळ काय प्रश्नाचं असेल तर तेवढाच आहे. मी करू काय तेवढं मला सांग. त्यांनी हे ज्ञान-बिन काही विचारलं नाही. निष्काम-बिष्काम काही विचारलेलं नाही. त्यांनी साधा प्रश्न विचारलाय, युद्ध करू की नको करू? आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं अनेकदा वाटतं, की आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत, माणसांचे प्रॉब्लेम आहेत, पैशांचे प्रॉब्लेम आहेत, शारीरिक दुखण्यांचे प्रॉब्लेम कितीतरी प्रॉब्लेम आहेत. ज्याने आपण व्यथित आहे. मग आपल्याला असं वाटतं, की आपण इथून उठून कुठेतरी गेलो, एखाद्या देवाच्या दारात जाऊन बसलो, निसर्गात फिरायला गेलो, आपल्या आवडीच्या माणसांमध्ये गेलो, की प्रश्न बदलतील आणि आपल्या त्या प्रश्नापासून जरा सुटका मिळेल. पण असं होऊच शकत नाही. कारण हे सगळे प्रश्न जिथून सुरुवात झालेत, ते आपलं मन आहे. मग आपलं मन त्याची अवस्था बदलणं गरजेचं आहे. अवस्था बदलली, की आपोआप प्रश्न संपतात. आपण ज्याला आपल्या प्रिय माणसांमध्ये जातो, ते प्रिय तोपर्यंतच असणार ना, जोपर्यंत आपल्या आवडीनुसार वागतात. जेव्हा ते आपल्या न आवडणाऱ्या गोष्टी करायला लागतात, की तीच प्रिय माणसं सुद्धा आपल्या नावडीची होऊ शकतात की. जो पैसा आपल्याला आनंद देतो असं वाटतो, तोच पैसा जास्ती कमवला की त्रासही व्हायला लागतो. आणि तो सांभाळायचा असतो, टिकवायचा असतो, आणखीन वृद्धिंगत करायचा असतो. कितीतरी प्रॉब्लेम सुरू होतात. प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट घ्या. जी गोष्ट सुखाचं कारण आहे, तीच गोष्ट दुःखाचंही कारण आहे. ह्या 2 स्वतंत्र गोष्टी नाहीयेत. म्हणून मग भगवंत म्हटला, की सोपं काय आहे? कर्मयोग करा. तुमचं जीवन कुठेही सोडून तुम्हाला कुठे जायची गरज इथून उठून हिमालयात जायची गरज नाही. आणखीन कुठे काहीतरी एखाद्या आश्रमात जातो आणि मग तिकडेच बसून राहतो आणि आणखीन काही गरज नाही. तो म्हटला तुमचं डेली रुटीन जे आहे ना, ते डेली रुटीनच असं करून टाका. म्हणजे कर्मयोग करा, की त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही भगवंताशी जोडून टाका. मग तुमचं जीवन हेच तुमचं मंदिर होऊन जाईल. मग मंदिरात गेल्यानंतर आपल्याला माणसं भेटत नाहीत का चांगली, वाईट? भेटतात की सगळ्या प्रकारची माणसं भेटतात. आणि शेवटी घर ही एक वास्तू आहे आणि मंदिर ही एक वास्तू आहे. माणसं तीच आहेत ना. कधी चांगली माणसं असतात, कधी वाईट माणसं असतात, एकमेकांशी भांडणारी असतात. पार हमरे-तुमरेवरून भांडणारी लोकं पण आहेत. शिव्या घालणारी सुद्धा आहेत देवाच्या दारात. कारण माणसं तीच आहेत. मनाची अवस्था कुठे बदलली? मग ही जोपर्यंत मनाची अवस्था बदलत नाही, तोपर्यंत काहीच साध्य होणार नाही. म्हणून कर्मयोग जो आहे, तो त्यासाठी आहे, की तुम्हाला जे काम वाट्याला आलं असेल, ते भगवंताचं आहे किंवा भगवंतासाठी करतो आहे, या भावनेनं करायचं. मग आजकाल बऱ्याच वेळेला आपण पाहतो व्हिडिओजमध्ये, ज्यांना लोकं समाज जो आहे, तो फार असा उंचीवर नेऊन ठेवतो, की हे किती सत्पुरुष आहेत आणि थोर आहेत. आणि मग जेव्हा त्यांचे एक-एक गोष्टी बाहेर येतात व्यभिचाराच्या, मग आपल्याला कळतं, अरे किती चुकीचं आहे. त्यातली सत्यता, असत्यता हा भाग वेगळा आहे. सगळ्याच गोष्टी काय खऱ्या असतात अशातलाही भाग नाही. पण आहेत ना, अशीही समाजामध्ये माणसं आहेत, आपण पाहतो रोज डोळ्यांनी. अर्जुनाची जशी अवस्था आहे, तशीच त्यांची सुद्धा अवस्था आहे. गोंधळ. काय करतोय आपण ह्याची कल्पनाच नाहीये. म्हणून आपण जे दरवेळेला मी परवाचे गुरुपौर्णिमेच्या वेळेला जे म्हटलं, की आपल्याला गुरु कोणाला करायचा हा जो मनात संभ्रम असतो, गुरु सगळ्यांना करावा. म्हणून आपल्याकडे म्हण आहे ना, "जो जो भेटे भूत त्यासी मानी भगवंत." दत्त महाराजांनी 24 गुरु केले.
आपल्याला जो चांगलं मार्गदर्शन करेल तो गुरु आहे. पण गुरु आणि सद्गुरू ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि भगवंतांनी सद्गुरू उपासना करायला सांगितलेली आहे. जो गुरु सत्याचं ज्ञान देतो, जे सत्य आहे, जे कधीच बदलणारं नाही, जे कालातीत आहे, अशा सत्याचं ज्ञान देणारा तो सद्गुरू आहे. आणि जर माझ्या आयुष्यामध्ये ह्या सद्गुरूंची उपासना असेल, त्यांची सेवा उपासना म्हणजे काय करणं आहे? फक्त माळजप करणं किंवा अन्य काहीतरी गोष्टी करणं म्हणजे उपासना होत नाही. तुम्हाला त्या सद्गुरूंशी जोडून घ्यायचं असतं. हे जोडणं जे आहे, तो योग आहे. अगदी शब्दशः अर्थ घेतला तरी योग म्हणजे जोडणं आहे. त्यामुळे केवळ देहाने जर ती गोष्ट घडत असेल, तरी सुद्धा मनामध्ये परिवर्तन घडणार नाही. आणि मनात परिवर्तन घडलं नाही तर अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचताच येणार नाही. म्हणून भगवंत असं म्हणतो, की जे पंडित आहेत, जे ज्ञानी आहेत, ते असं कधीच म्हणणार नाहीत, की तुम्ही कर्मयोग करता हे चुकीचं आहे. त्यापेक्षा तुम्ही ज्ञान संपादन करायला पाहिजे किंवा ज्ञान घेण्याच्या ऐवजी तुम्ही कर्मयोग करा, ज्ञानाची आवश्यकता नाही. असं ते कधीही म्हणणार नाहीत. ते म्हणतील दोन्हीही एकाच ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहेत. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या मनाच्या अवस्थेनुसार, तुमच्या आयुष्यातल्या प्रसंगानुरूप तुम्हाला आत्ता जे करणं शक्य आहे ते करा. एखाद्या मंदिरात जाऊन देवदर्शन करत असेल, नामजप करत असेल, अतिउत्तम. एखादा समाजामध्ये लोकांसाठी झटत असेल, अतिउत्तम. कित्येक लोकं आहेत आपल्याकडे असे, ज्यांना आपण कर्मयोगी म्हटलंय. म्हणजे अगदी गाडगे महाराज असतील. साधं सोप्पं काम, स्वच्छतेचा एक त्यांनी फक्त भाग घेतला आणि त्याच्यासाठी लोकांमध्ये ते अवेअरनेस जो आहे, तो पसरत राहिला आणि त्याच्यामधनं त्यांनी लोकांना भक्तिभावाला लावलं, की स्वच्छता ही सुद्धा त्या भगवंताचीच सेवा आहे. कारण शेवटी मला ज्या भूमीमध्ये राहायचंय, ती भूमी सुद्धा माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला रावणावरती त्यांनी मात केली, त्यानंतर विभीषणाने त्यांना ऑफर केलं, की तुम्ही इथेच राहावा. त्यावेळेला ते म्हटले, "जननी जन्मभूमीच्या करवा स्वर्गादपि गेली की माझी जन्मदाती आई आणि माझी जन्मभूमी जी आहे, ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. तुझी लंका सुद्धा मला त्याच्यासमोर फिकी आहे." ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, ह्या आपल्याला समजल्या म्हणजे एक उदाहरण असं आहे, जे कर्मयोग आणि ज्ञान ह्यातला जो फरक सांगायचा आहे, त्यासाठी हे उदाहरण लक्षात घ्या. 2 माणसं आहेत. दोन्ही संन्यासी आहेत. एक जो संन्यासी आहे, त्याला असं काम दिलेलं आहे, की काय आश्रमाचा जो काही दैनंदिन खर्च आहे, तो खर्च भागवण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे देणगी गोळा करायची. तर तो म्हणतो, की "ठीक आहे, मी देणगी गोळा करेल, पण पैशाला हात लावणं हे माझ्या तत्वात बसत नाही. कारण ती माया आहे. त्याच्यामध्ये आपण अडकत जाऊ आणि माझं ज्ञान मला असं सांगतं ह्याच्यामध्ये आपण न अडकलेलं बरं." म्हणून त्याचे जे कोणी खालचे फॉलोअर्स आहेत त्यांना त्यांनी सांगितलं, की "जे काही तुम्ही पैसे द्याल ते माझ्यासमोर एका ताटलीत ठेवायचे. मी ते चिमट्याने उचलणार आणि त्या बॉक्समध्ये टाकणार, ज्याच्यात कलेक्शन आणि जेव्हा पैसे द्यायचे त्यावेळेला पण मी त्या चिमट्यानेच देणार. पण मी कलेक्शन करताना म्हणजे कुठल्याही प्रकारे त्या पैशांना हात लावणार नाही." तर त्या पद्धतीनं कामकाज सुरू झालं. तो बिचारा रोज आपला त्याचा हिशोब ठेवायचा. त्या डब्यात टाकले पैसे, की त्याच्या शिष्याना सांगायचा, "ह्याचे पैसे मोजा, किती झाला हिशोब?" मग कमी जास्त झाले, की ओरडायचा. अशा प्रकारे त्याचं जेवण चालू होतं. पण तो म्हणाला, "मी पैशांना हात लावणार नाही." आणि दुसरा जो संन्यासी आहे, तोही एका आश्रमामध्ये आहे आणि त्यालाही सांगितलं गेलंय, की "बाबा तू आश्रमासाठी देणगी गोळा करायची आहे." तो म्हणला, "ठीक आहे." तोही पैसे घ्यायचा, हातात घ्यायचा, स्वीकारायचा. त्याच्या टेबलाचा जो ड्रॉवर होता, त्या ड्रॉवरमध्ये ते पैसे टाकून द्यायचा. त्याचा उत्तम लेखाजोखा तो ठेवायचा. अगदी पैन-पैचा हिशोब तो ठेवायचा आणि छान चालू होतं. पण कधीही त्या एकही पैशामध्ये त्याला इंटरेस्ट कशाचा नव्हता, की त्यातला काही पैसा त्याला वापरावा, मिळावा असा काही विचार नाही. पण व्यवस्थित उत्तम हिशोब ठेवणं. आता ह्या दोघांमधलं तुम्हाला कोण वाटतं, की जो खरंच त्या पैशापासून दूर आहे, असं कोण तुम्हाला वाटतं? पहिलावाला की दुसरावाला? पहिलावाला वाटत असेल तर 1 लिहा, दुसरावाला वाटत असेल तर 2 लिहा.
दुसरा. ओके. म्हणजे तुम्ही सगळेच इतके समजूतदार आहात की तुम्हाला कळतंय केवळ बाह्य दिखाव्यांमध्ये अलिप्तता आवश्यकता नाही. तो ढोंगीपणा आहे. आतून जो माणूस अलिप्त आहे त्या गोष्टीपासून, तो खरा. आपण बऱ्याचदा अनेक लोक असे पाहतो, की नाही, नाही माझी उपासना चालू आहे. मी हे खाणार नाही, ते खाणार नाही, असंच करणार नाही, तसंच करणार. माझं म्हणजे अगदी असंच असतं. अशा अगदी काय म्हणूया आपण त्याला कर्मठ लोक जे आहेत, असे अनेक कर्मठ लोक आपण समाजामध्ये पाहतो. आणि काही अशी असतात, की ठीक आहे तुम्ही देताय मग तुमच्या प्रेमाखातर मी खातो. पण एक तुकडा त्यातला फक्त तुमच्या प्रेमापोटी म्हणा किंवा तुम्ही देताय म्हणून घ्या. पण एकच घेतला तुकडा. स्वाभाविकपणे आत्ताच्या तुमच्या आकलनानुसार तुम्ही म्हणाल, की दुसरा चांगला आहे. हे अति एखादी गोष्ट करणं, त्यापेक्षा त्यातली अलिप्तता जी आहे, ती आतून असणे गरजेचं आहे. मी असं करतच नाही, मग आता मी काय ते गीता शिकतोय म्हणून मी असं लोकांशी बोलतच नाही. काही आवश्यकता नाही ना आपल्याला. दैनंदिन जे जीवन आहे, ते जगायचंच आहे आपल्याला. छान प्रकारे जगायचं आहे. आतून त्या गोष्टीमधली जी जाणीव आहे, ती बदलणं आवश्यक आहे. आणि ते भगवंताला इथे सांगायचं, की जो पंडित आहे, जो ज्ञानी आहे, तो कधीच असं तुम्हाला सांगणार नाही, हे 2 वेगवेगळे आहेत. तू हे सोडून इकडे ये. आणि जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर द्वैत जे आहे, हे कायम आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा या द्वैतापासून बाहेर पडण्याचा, ते द्वैतापासून बाहेर पडता येत नाही. कारण द्वैत म्हणजेच माया ही परमेश्वराचीच लीला आहे. त्यामुळे द्वंद्व होणं, मनामध्ये असलेलं द्वंद्व, 2 विचार येणं, 2 भिन्न प्रकारची माणसं असणं, 2 भिन्न प्रकारचे विचार असणं, हीच परमेश्वराची लीला आहे. मला काहीतरी ह्याच्यापेक्षा जास्ती कळतं, असं म्हणण्यात काय अर्थ आहे? कारण मला काहीतरी वेगळं कळतंय असं म्हणलं, की मी आणि तो वेगळा होतो. मग कसलं तुमचं ज्ञान? मग ते कोरडं ज्ञान आहे. हा जो भाग आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा पण याच्यावरचा संदर्भ सांगणं जे आहे, एरवी तरी पार्था जे मूर्खू होती सर्वथा ते सांख्य योगू संस्था जाणती केवी. सांख्य याचा अर्थ ज्ञान. आपल्याकडे जे षट दर्शन जे आहे त्यातलं सांख्य दर्शन हा एक भाग आहे. सांख्य म्हणजे ज्ञान, जे रिअल आहे, सत्य आहे, कधीही बदलणारं नाही. असा जो ज्ञानी आहे, ते मूर्खांना काय कळणार आहे त्यातलं? सहजे ते अज्ञान, म्हणोनी म्हणती ते भिन्न, एरवी दीपाप्रती काही अनान प्रकाशू आहाती. हे आपण उदाहरण जे आहे, हा दृष्टांत अनेक वेळेला आपल्या चर्चासत्रांमध्ये पाहिलेला आहे. एक साधं उदाहरण बघा. एक अंधारी खोली आहे. त्याच्यामध्ये एक पणती लावली आहे. आणि त्याच्यावरती एक पातेलं झाकून ठेवलंय आणि त्या पातेल्याला 100 होल मारलेत. तर त्या 100 भोकांमधून प्रकाश बाहेर पडणारे आणि भिंतीवरती दिसणारा 100 वेगवेगळे होल, ते प्रकाशाचे किरण जे आहेत ते दिसतील. याचा अर्थ ते 100 दिवे आहेत का? की एकच दिवा आहे आणि तो 100 प्रकारे प्रकट होतोय? तर कोणी स्वाभाविकपणे म्हणेल, दिवा एकच आहे. त्या पातेल्यातल्या ते 100 जे होल पाडलेत, त्याच्यामुळे ते 100 वाटतायत. प्रत्यक्षात तसं नाहीये. तेच माऊली इथं म्हणतायत, की प्रत्येक दिवा जरी वेगवेगळा असला, तरी त्या दिव्यांमधला प्रकाश हा वेगळा असेल का? बघा तुम्ही प्रयत्न करून. दिवा आणि प्रकाश बाजूला काढून बघा. बघा काय होतंय. कुठलीही गोष्ट. वात आणि ज्योत ही एकमेकांपासून भिन्न करून बघा. तेल आणि ज्योत एकमेकांपासून भिन्न करून बघा. बघा बरं काय उरतं. कल्पनाच करवत नाही आपण. कारण ते भिन्न होऊ शकत नाहीत. त्यांचा भले ते 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. वात वेगळी आहे आणि प्रकाश वेगळा आहे. पण तरी त्यांना एकमेकांपासून वेगळं काढता येत नाही. गाडीचे टायर आणि गाडीचं स्टेअरिंग एकमेकांपासून वेगळं विचार करून बघा. नुसतं स्टेअरिंग बाहेर काढलं तर तुम्ही त्याला म्हणाल का ही गाडी आहे? नाही म्हणणार. त्याला स्टेअरिंग म्हणणार. याला टायर आणि स्टेअरिंग शेजारी ठेवलं तर आपण त्याला काय म्हणू? हे गाडीचे पार्ट्स आहेत. ही गाडी नव्हे. पण ज्यावेळेला एकाच गाडीला ते स्टेअरिंग आहे आणि टायर आहे, त्यावेळेला आपण काय म्हणू? ही गाडी आहे. त्यांचं 2 स्वतंत्र भिन्न अस्तित्व आपल्याला नाही विचार करता येत. जर भिन्न केलं तर ती गोष्ट बदलते. जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल, टू व्हीलर, फोर व्हीलर कुठली गाडी, कल्पना करून बघा.
तुम्ही आणि गाडी वेगळे काढून बघा, किंवा तुम्ही आणि ड्रायव्हिंग हे वेगळं करून बघा. बघा काय होतंय. करा, 1-2 मिनिटं विचार करा याच्यावर. ड्रायव्हिंग आणि मी हे 2 स्वतंत्र गोष्टी ठेवायच्या आणि विचार करायचा. काय होतंय? येतंय करता? किंवा आपल्याकडे काही शिक्षक आहेत, त्यांनी तसा विचार करून शिकवणारा मी. आता हे शिकवणं आणि मी हे 2 वेगवेगळे काढून बघा. नाही काढता येत. कितीही प्रयत्न करा तुम्ही. हे एकपण जे आहे विश्वाचं, ह्याच्यापासून बाजूला जाता येत नाही. पण ते दिसताना, भासताना मात्र 2 स्वतंत्र भासतात. आणि हेच माया आणि परमेश्वरामधला फरक आहे. ह्याच्यामध्ये काहीही वेगळं नाहीये. जे आत्ता आपण उदाहरणं पाहतोय, हाच म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वर इतर, हे जे आहे ह्यातला फरक आहे. हे ज्याला वेदांमध्ये आत्मा आणि अनात्मा असं म्हटलेलं आहे. किंवा जीवात्मा आणि परमात्मा असं जे आपण म्हणतोय. हे 2 स्वतंत्र कसे असू शकतात? यांना 2 स्वतंत्र दृष्टीने जेव्हा पाहिलं जातं, त्यावेळेला ते स्वतंत्र आहेत. अदरवाईज त्यांचं स्वतंत्र अस्तित्व विचार पण करू शकत नाही. बघा, असंच आहे आपलं आयुष्य. आपलं मन त्या मायेमध्ये असल्यामुळे, तर माया म्हणजे काय आहे? काही नाही, भ्रम आहे. म्हणजे माया म्हणजे काहीतरी अघोरी आहे आणि काहीतरी अजिबात नाही. हे जे आपल्या सगळ्यांना जे दिसतंय, भासतंय, अनुभवता येतंय, ही सगळीच माया आहे आणि तो सुद्धा परमेश्वरच आहे. म्हणजे एक पूर्वी असा एक वाद झाला होता 2 ज्ञानी लोकांमध्ये. ते म्हणले, परमेश्वर आणि परमेश्वराची माया अशा 2 गोष्टी आहेत. आपल्याला परमेश्वराच्या मायेपासून लांब जाऊन परमेश्वराला साध्य करता यायला पाहिजे, असा त्यांनी विचार मांडला. दुसऱ्यांनी त्यांना चर्चेमध्ये असा विषय मांडला, की परमेश्वराच्या मायेपासून लांब जाऊन जायचंय कुठं? ते म्हणे परमेश्वरापाशी. पण म्हणे जर परमेश्वराचीच माया आहे, तर ती परमेश्वरच असली पाहिजे. माझा फोटो काढला, तर तो माझ्यासारखाच असला पाहिजे ना. माझा फोटो काढून कुत्र्याचा फोटो कसा दिसेल तिथे? तो माझ्यासारखाच असला पाहिजे. तरच मी त्याला माझा फोटो म्हणेल. मग जर ती परमेश्वराची माया आहे, तर ती परमेश्वरच असली पाहिजे. परमेश्वराशिवाय परमेश्वराची माया कसं काय विचार करत आहे? आणि असं करता-करता शेवटी तो वाद अशा ठिकाणी थांबला, की परमेश्वर आणि परमेश्वराची माया ह्या भिन्न गोष्टी असूच शकत नाही. म्हणून मायेतनं बाहेर जाऊन काही साध्य करायचा असा विषय नसतो. मायेची काय म्हणूया आपण त्याला, असत्यता जी आहे, खोटेपणा जो आहे, तेवढ्याची जाण होणं एवढंच आवश्यक आहे. बाकी काहीच आवश्यकता नाही. काहीही बदलायचं नाही कुठे जाऊन. आपल्याकडचे अनेक ऋषी हे संसारी होते. छान प्रकारे त्यांनी संसार केलेला आहे. म्हणजे आपण अनेक परंपरा ज्या पाहतो. व्यासमुनी, परीक्षित राजा आहे, शुकमुनी आहेत. हे जे खाली एक-एक ऋषी होत गेले, किंवा आपले जमदग्नी ऋषी आहेत, परशुराम आहेत. ही काय आहे परंपरा? ज्ञान हे एकाकडून खालच्याकडे पुढच्या पिढीकडे देण्यात आलेलं आहे. तसं आपलं आयुष्य हे असं आहे. जसे माऊलींनी दृष्टांतात जे सांगितलं, की 10 वेगवेगळे दिवे असले म्हणून 10 वेगवेगळे प्रकाश आहेत, असं म्हणता येत नाही. प्रकाश एकच आहे. तो 10 ज्योतींमधनं आपल्याला दिसतोय एवढाच फक्त भाग आहे. बघा, हे माऊलींचं जे मोठेपण आहे, श्रेष्ठपण आहे, ते ह्यासाठी आहे. कमी शब्दामध्ये समर्पक सांगायचं आणि ते पचवायला अख्खं आयुष्य घालवावं लागतं. जे त्यांनी म्हटलंय, "सहज ते अज्ञान, म्हणोनी म्हणती ते भिन्न, एरवी दीपाप्रती काही अनान, प्रकाशू आहाती." जे पुरुष अज्ञानी असतात, तेच पुरुष असं म्हणतात, की हे वेगळं आणि ते वेगळं आहे. आता हे खरं तर ह्या कॉन्टेक्स्टनी आहे, की कर्ममार्ग आणि ज्ञान हे 2 वेगळे आहेत का? पण आपण दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये बघूया. हे 2 स्वतंत्र कसे असू शकतील? सहजे ते अज्ञान, म्हणोनी म्हणती ते भिन्न. हे ज्याच्याकडे सहजतेपणे, म्हणजे तो तसाही अज्ञानी आहे. तो माणूस म्हणेल, हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. एरवी दीपाप्रती काही अनान प्रकाशू आहाती. अज्ञानी माणूसच म्हणणार आहे, की 10 दिवे लावलेत, 10 ज्योती आहेत. पण जो ज्ञानी आहे, तो म्हणेल, "अरे कुठे आहेत 10 ज्योती? मला तर एकच दिसतायत." कारण ज्योत वेगवेगळी असली तरी त्यातला प्रकाश एकच आहे. "पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे, ते दोहोंतेहिनी ऐक्य भावे मानिती गा."
जो ज्ञानी आहे, ज्यांनी ह्या दोघांमधला अनुभव घेतलेला आहे, तो म्हणेल हे दोन नाही एकच आहेत. म्हणून आता हे ज्ञानी ते परमेश्वर आणि हे ते जाऊन द्या. आपण जेव्हा आयुष्यात ज्या जन्मात जेव्हा साध्य करू तेव्हा करू. आत्ताच्या घडीला विचार करून बघा ना फक्त. मी आणि ड्रायव्हिंग हे वेगळं कसं करता येईल? मी आणि शिकवणं वेगळं कसं होता येईल? करून बघा तुम्ही, फक्त प्रयत्न करून बघा. मी गाडी चालवतो. ह्याच्यामध्ये मी स्वतंत्र करा आणि गाडी चालवणं ही कृती जी आहे त्याला स्वतंत्र करून बघा. काहीच अस्तित्व राहत नाही. नुसतं तुम्हाला अस्तित्वच नाहीये. तुम्ही गाडी चालवता अशी ज्याला कृती त्याला जोडली जाते, त्यावेळेला त्या गोष्टीला अर्थ प्राप्त झाला. तोपर्यंत ते निरर्थक आहे. काय मी? अरे मी गाडी चालवतोय. बरं ठीक आहे कळलं. नुसती गाडी म्हटलं. बरं गाडी आहे. पुढे काय? नाही गाडी चालली आहे. बरं कळलं मला. संदर्भ आहे ना. तर त्याला तो अर्थ प्राप्त होतो. म्हणजे मी जेव्हा परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करायला आत्मज्ञान, मोक्ष-बिक्ष फार मोठ्या गप्पा आहेत ते. जड-जड शब्द वापरून काहीच आयुष्यात मोठं होत नाही. हां, जड शब्द वापरून होतं काय? समोरच्यावर इम्प्रेशन पडतं. बापरे! ह्याला किती ज्ञान मिळालंय. काही नसतं. असं काही आवश्यकता नाही. आपल्या दैनंदिन जीवनात घडणार रोज आपण अनुभवतो या गोष्टी. कारण आपण परमेश्वराचेच अंश आहोत ना. आपण त्याच्यापासून वेगळे कसे असू शकू? म्हणून तर आपल्याला हे अनुभवता येतं. जर आपण त्याच्यापेक्षा वेगळे असू आणि आपल्याला त्याला प्राप्त करायचंय असं जर आपण म्हटलं, तर आत्ता मला हा अनुभव असा यायला नाही पाहिजे एकत्वाचा. पटतंय का बघा बरं? जर मी परमेश्वरापासून स्वतंत्र असेल आणि मला परमेश्वर प्राप्त करायचा आहे. प्राप्त करायचा म्हणजे काय? तो माझ्यापेक्षा वेगळा असला पाहिजे. तरच मला तो प्राप्त करता येईल. मग जर मी त्याच्यापेक्षा स्वतंत्र असेल, तर त्याचे जे गुण आहेत, ते मला इथे अनुभवता नाही यायला पाहिजे आत्ता. कारण मी अजून वेगळा आहे त्याच्यापेक्षा. मग तो एक आहे. मग मला हा ऐक्यभाव का जगता येतोय? का माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मला हे असंच जगावं लागतं? मी त्यापेक्षा वेगळं काहीच करू शकत नाही. कारण परमेश्वर हा कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही. तो द्वैतामध्ये 2 म्हणजे असं म्हणू शकत नाही ना, 2 परमेश्वर आहेत. असं कसं म्हणणार? परमेश्वर एकच आहे. बघा बरं पटतंय का तुम्हाला? किंवा काय वाटतंय तुमचं माईक अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. खूप अवघड आहे का? की बाबा नाही, नाही ते कसं काय 2 स्वतंत्र आहे वगैरे. बघा करून. मी स्वयंपाक करतो. करून बघा स्वतंत्रपणे. नाही विचार करता येत तुम्हाला. काय वाटतं? माईक अनम्यूट केला तरी चालेल किंवा चॅटवर लिहिणं असेल तरी चालेल. पण विचार करा. खरंच आपल्याला असं स्वतंत्र जगता येतं का? नाही. ओके. आणि असे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे. पण मग असं जर असेल, की मी आणि परमेश्वर एकच आहे, मग मला तो साध्य का नाहीये? मला त्याची अनुभूती का येत नाहीये? असा प्रश्न स्वतःला पडला, की मग उत्तर येतं मन. जे ह्या भ्रम ह्या अवस्थेमध्ये आहे, की तो म्हणतो, "अरे कसं काय तू काही पण सांगतोस. ते 10 दिवे वेगवेगळे आहेत की नाही?" "हो, आहेत की दिवे वेगळे." "मग तू कसं म्हणतोस एक प्रकाश आहे?" झाला भ्रम. एकच गोष्ट 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली, की अर्थ बदलला. मी आणि एक्स व्यक्ती वेगवेगळे आहेत का? हो, आहेत की. काय हा माणूस वेगळा आहे, तो माणूस वेगळा आहे. याचं आधार कार्ड वेगळं, त्याचं आधार कार्ड वेगळं. वेगळे आहेत का? आहे की. मग हे मन भ्रम करतं. मग तू कसं काय एक म्हणतोस? मग ह्या भ्रमातनं त्याला बाहेर काढणं, एवढं जरी आपण केलं, की झालं मग आपल्याला जे सत्य आहे तेच उरणार आहे. जसं बागेतला माळी त्याला हव्या त्या फांद्या कापत नाही. त्याला नको त्या फांद्या कापतो, की बरोबर उरतात काय? जे हव्यात त्या. जे हवंय त्यासाठी फार मेहनत घ्यायची नाहीये. जे नकोय त्याच्यासाठी जास्ती मेहनत घ्यायची. ते हळू-हळू गळत गेलं, की जे बरोबर उरणार तेवढंच आहे जे हवंय. मी कितीही त्रागा केला, कितीही आटापिटा केला, मला जे हवंय ते मिळालंच पाहिजे. कसं काय मिळणार? मला ही फांदी आवडली म्हणून मी ती तोडून घेतली. संपलं झाडच मेलं तिथं. अस्तित्वच संपलं त्या गोष्टीचं.
मग मला हे हवंय हे एकदा कळलं, मग मला काय नकोय, की जे ह्याच्यापासून मला बाजूला करताय, ते सगळं बाजूला काढा. मग येतो निष्काम कर्मयोग. बाजूला केलं की आपोआप जे हवं तेच उरतं ना. अगदी बरोबर. परमेश्वर एकच आहे. आपण आणि तो असं म्हणणं म्हणजे पण एका अर्थाने चूक आहे. पण आपण भ्रमामध्ये आहोत ना, त्यामुळे आपल्याला तसं वाटणं स्वाभाविक आहे. जे मागे आपण उदाहरण ज्ञानेश्वरीतलं पाहिलं होतं, की 10 मडकी खाली ठेवलेली आहेत आणि पाण्याने भरली आहेत आणि त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. तर आपल्याला 10 सूर्य भासतात. पण जेव्हा आपण वरती बघू, अरे, खरा सूर्य तर वरती आहे. त्या क्षणी त्या 10चं अस्तित्व शून्य झालेलं असतं. मग मडकी फोडायला लागली का मला? मडकी फोडण्यासाठी मेहनत घ्यावी लागली? काहीच करायचं नाही मला. मला फक्त ते मान वरती करायचं काम आहे. तेवढं केलं की मला सत्य कळलं, की खरा सूर्य वरती आहे. त्याचं अस्तित्व म्हणजे हे खालचे मडक्यातले सूर्य आहेत. बस मडकी तिथल्या तिथंच आहे, पाणी तिथल्या तिथंच आहे, सूर्यही तिथल्या तिथंच आहे. काही बदललं नाही. बदलले तो माझा दृष्टिकोन आणि दृष्टिकोन बदलला की सगळे त्यातले अर्थ जे आहेत ते बदलतात. एवढंच आपल्या आयुष्यात आपल्याला करायचं आहे. जीवन बदलून टाकायचं वगैरे ते बदलून म्हणजे दृष्टिकोनातला फरक जो आहे, मग तो दृष्टिकोनातला फरक कशाने येईल? मॅच्युरिटी जी आहे ती वाढवायची. म्हणून सत्संग आपण का म्हणतो? हे चांगल्या लोकांमध्ये, की जे उन्नत अवस्थेकडे जातायत किंवा आहेत. आपल्यापेक्षा जे अधिक प्रगती केलेली लोकं आहेत, त्यांच्या संगतीमध्ये आपण राहावं. आपण काय करतो? आपल्या विचारी किंवा आपल्यापेक्षा निम्न विचारी अशा लोकांच्या संगतीत राहतो. कारण निम्न विचारी जिथे असतात, तिथे आपल्याला आपलं मोठेपण दाखवता येतं, की बघा मी तुमच्यापेक्षा किती वेगळा आहे. मग ते आपले कौतुक करणार आणि समविचारी असतात, तिथे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला छान-छान वाटत असतं. म्हणून आपण त्यांच्यामध्ये राहतो. पण आपल्यापेक्षा उच्च विचारधारेचे अशा लोकांच्या संगतीत राहिलो, की आपल्याला खुजेपणा वाटायला लागतो, की "अरे बापरे! ह्यांना किती कळतंय, मला तर काहीच कळत नाही." पण ती संधी आहे, की जिथे तुम्हाला आणि जी माणसं उन्नत अवस्थेकडे असतात, ती कधीच खालच्या माणसाला खुजेपणा दाखवत नाहीत. उलट ते म्हणतात, "ये मी पण तुला हात देतो मग." म्हणून आपल्याकडे संत संगती जी सांगितली ती ह्यासाठी आहे. मग कोणातरी व्यक्तीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपले एवढे संत होऊन गेलेत, की रामदास स्वामी झाले, तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले, कितीतरी संत आहेत आपल्याकडे. त्या संतांची संगत धरायची. दुसरीकडे कोणाकडे म्हणजे फसवेपणाचा धोका राहत नाही. कारण आजकाल समाजामध्ये काय भरोसा राहिलेला नाही कोणाचाही. की वरून छान दिसत असले तरी कोण कशासाठी वापर करून घेईल, काही सांगता येत नाही. मग त्यापेक्षा आपले संत काय वाईट आहेत. इतके महान संत होऊन गेले. मग त्या संतांच्या संगतीमध्ये राहणं हे जास्ती महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं, की ते काय उपयोग आहे ते करून? ग्रंथ वाचून काय मिळतं? ग्रंथ वाचून ती संगत लाभते. ज्यावेळेला तुम्ही रोज मनाचे श्लोक वाचताय, दासबोध वाचताय किंवा अन्य काही कुठले पोथ्या पुराण वाचताय, भागवत वाचताय, तर त्यावेळेला तुमचे विचार हे त्या त्याप्रमाणे बदलायला लागतात. सत्संग आहे. ठाईचं बैसोनी करावे एकचित्त आवडी अनंत आळवावा. जगभर हिंडून आपलं मन बदलेलच ह्याची काही खात्री देता येत नाही. पण ते चित्त एकदा बदललं, त्यातले आतले इम्प्रेशन बदलायला लागले, की आपोआप सगळ्या गोष्टी बदलतात. माया हे पण तर परमेश्वराचे रूप आहे. मग त्यापासून का आणि कसे अलिप्त आहेत? मी काय आत्ता म्हणलं बघा. मी आत्ता जे उदाहरण दिलं ते लक्षात घ्या. खाली असलेली मडकी हे ज्ञानेश्वरीतलं उदाहरण आहे, म्हणजे माझं पण नाहीये. खाली असलेली 10 पाण्याने भरलेली मडकी, त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतंय. त्या प्रत्येक प्रतिबिंबामध्ये सूर्य अतिशय प्रकाशमान दिसतोय आणि आपण त्या मडक्याला सत्य मानतोय. ही झाली माया. हे सगळं जे सत्य आपण ज्याला मानतोय, त्याचं मूळ अस्तित्व काय आहे? तर आकाशातला सूर्य. ज्या क्षणी मी त्या आकाशातल्या सूर्याकडे पाहीन आणि मला हे जाण होईल, की अरे तो आकाशातला सूर्य खरा आहे, हे त्याची सगळी प्रतिबिंब आहेत. मडक्यातल्या सूर्याला अस्तित्व नाहीये. आकाशातलं सूर्याचं खरं अस्तित्व आहे. त्यावेळेला ना मला मडके फोडायचे आहेत, ना त्यातलं पाणी बदलायचंय, ना त्याच्याकडे काही अरे, हे मडक्यातलं सूर्य काय खोटं आहे, असं पण बघायची गरज नाही. कारण मडक्यातला सूर्य हा वरच्या सूर्याचाच भाग आहे ना. त्याचंच प्रतिबिंब आहे. मग मी त्याला टाळून तरी काय करणार आहे? म्हणून तुम्ही जे म्हणताय तसं, की ह्यापासून अलिप्त मायेपासून कशाला अलिप्त राहायचंय? आपल्या मगाशी मी जी उदाहरणं दिली 2 संन्यासांची, की आतला फक्त दृष्टिकोन त्या गोष्टीकडे बघण्याचा बदलायचा आहे. बाकी काहीच करायचं नाही. म्हणजे मी जर असा विचार करून गाडी चालवायला लागलो, की "अरे बापरे! मी आणि गाडी एकच आहे. आता मग मी गाडी चालवतो आहे." असं जर मी विचार करत बसलो ना, मी ड्रायव्हिंगच करू शकणार नाही. त्रस्त होईल मी गाडी. पुढच्या 2 मिनिटात मी म्हणेल, "नको बाबा, मला नाही ड्रायव्हिंग करायचं."
कारण गाडीच्या ड्रायव्हिंगपासून मी स्वतःला सारखं वेगळं मानतोय आणि मी सारखा-सारखा तोच विचार करतोय. पण मी हा कशाचाच विचार करत नाही आणि मस्तपैकी गाडी चालवतो. मग कितीही तास तुम्ही गाडी चालवली तरी तुम्हाला आराम वाटतो ना. छान वाटतं तुम्हाला. कारण तुम्ही एकरूप झालेले असता त्या गोष्टींपासून. हा जो फरक आहे, म्हणजे अलिप्तता जी आहे ही अ, भौतिक नाहीये, प्रत्यक्ष जीवनातली अलिप्तता नाहीये. ही तुमच्या विचारांमधली अलिप्तता आहे. मग आता तुम्ही म्हणताय ती अलिप्तता का साधायची? कारण हा भ्रम आहे म्हणून. जर कायमस्वरूपी भ्रमात अडकला, तर हा भ्रमाचा भोपळा तुम्हाला आणखीन खोलात घेऊन जाईल आणि मग ह्यालाच सत्य मानत राहाल आणि कधीच उन्नत अवस्थेकडे जाऊ शकणार नाही. म्हणून ती अलिप्तता आवश्यकता आहे. पुन्हा समजून घ्या, ही अलिप्तता केवळ वैचारिक आहे. तुम्हाला प्रत्यक्ष जीवनातलं काहीही बदललं नाही तरी हरकत नाही. कृष्णाने राजेपण सोडलं का? नाही सोडलं. कृष्ण राजा होताच ना. भगवंतांनी गीतेमध्ये उदाहरण दिलंय जनक राजाचं. अत्यंत ज्ञानी व्यक्ती, पण राजा होता ना, चक्रवर्ती सम्राट होता. कृष्णाने स्वतः कुठे काही गोष्टी सोडलेल्या आहेत. जेव्हा लढायचं तेव्हा लढलेलं आहे, मारायचं तेव्हा मारलेलं आहे. ऐशोआराम करायचा तेव्हा ऐशोआराम केलेला आहे. ज्यावेळेला प्रेमभावना करायची त्यावेळेला प्रेमभावना केली आहे. ज्यावेळेला सुदाम्यासाठी फार स्वतःचं सगळं सोडून त्याच्यासाठी दास झालेलं आहे, केलं त्याने. हे हे जे कृष्णाचे आयुष्य आहे, तेच आपल्याला शिकण्यासारखं आहे. त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे त्याला रणछोडदास म्हणलं, तो म्हणला, "म्हणू दे. जे आहे ते आहे." त्या क्षणी तिथनं पळणं आवश्यक होतं, झालं. ठीक आहे ना, घटना त्याच्या मागचे संदर्भ मग ते कसं कारण आपल्याला आहे ना, कृष्ण हा वाईट आहे असं ऐकण्याची सवय नाही किंवा आपल्याला ते स्वीकारलं जात नाही. म्हणून मग आपण त्याला नाही, नाही, कृष्णाने केलं तर नेहमी बरोबरच असलं पाहिजे, अशी एक भावना. म्हणजे आपल्याकडे जे मोरे दादा होऊन गेले, त्यांचं फार छान एक वाक्य आहे याच्यामध्ये, की आपण आपल्या देवांना देवपण देऊन बसल्यामुळे त्यांच्यातले गुण हरवून बसलोय. की रामाचा आदर्श आपण खरं तर घ्यायला पाहिजे. रामाचा जीवन आदर्श आपल्या आयुष्यात असला पाहिजे. त्याचं जीवन अभ्यासलं गेलं पाहिजे. पण आपण त्याला देवाचा दर्जा देऊन टाकला आणि देव हा नेहमी बरोबरच असतो, असं गृहीत धरून सगळं त्याला छान, 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 छान म्हणायला लागलो. पण त्याच्याही आयुष्यात काही गोष्टी घडल्या ना, पण त्या गोष्टीला तो कसा सामोरं गेला, हे माझ्या आयुष्यात मला शिकण्यासारखं आहे. का रामायण, महाभारत वाचत राहायचं? कारण ते जीवनादर्श आहेत. जे आपल्याही आयुष्यात घडणाऱ्या प्रसंग आहेत, हे प्रसंगाला कसं सामोरं जायचं, या जीवनादर्शांकडनं शिकायला येतं. स्वामी विवेकानंद का वाचायचे? स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात खडतरपणा नव्हता का? प्रचंड. म्हणजे रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला, की आपल्याला गुरूंचं कार्य करायचं आहे. पुढचे 10 वर्ष अतोनात हाल सहन झालेत, करावे लागले त्यांना. पण त्या फेजमध्ये त्यांनी केलं ना ती गोष्ट. एवढं करून सुद्धा रिटर्न्स काही मिळत नाहीत. व्यथित व्हायचे, होत होते. प्रत्येक प्रसंगामधनं आपल्याला हे शिकत राहायचं आहे आणि जशी-जशी अवस्था बदलेल, तसं-तसं मग आपल्याला त्यातलं अर्थ जे आहेत ते उलगडत जाते. आत्ताच शोधायचं आहे भगवंताला. आपण बाहेर खोटा आनंद शोधतोय. नंतर कळते बाहेर आनंद नाहीच आहे. नाही आत्ताच शोधायचा म्हणजे तो आत्ता आहे म्हणून तर आपण आनंदी आहोत ना, नाहीतर कशाला असतो. तो आहेच आहे. तो कुठेही गेलेला नाही. आपण ज्या भ्रमात आहोत, त्या भ्रमातनं फक्त आपल्याला बाहेर यायचं आहे आणि मग आपण जे नेहमी म्हणतो तसं अंधाऱ्या खोलीला ची भीती जी आहे ती घालवायची तर काय करायचं? लाईट लावायचा. इतकं साधं सोपं आहे. म्हणजे हा ज्ञानाचा दिवा आपल्या आयुष्यात मग ज्ञानाचा दिवा कोण लावू शकतं? तर केवळ सद्गुरू लावू शकतात. परमेश्वराला सुद्धा लावता येत नाही. हे कबीरजींचा दोहा आहे त्याच्यामध्ये ते सांगतात, की परमेश्वर आणि गुरु जर माझ्या समोर आले, तर मी पहिला कोणाला मान देईल? तर पहिले गुरूंना नमस्कार करेल आणि त्यांच्यामुळे परमेश्वराचं दर्शन झालंय. मग भगवंत. म्हणून गुरु उपासना जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे. दत्तगुरू आपल्याकडे का झाले? ही परंपरा जी आहे गुरु शिष्यांची, ही जर आपण अनुभवली तर आपल्याला लक्षात येईल, की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे ठामपणे सांगितलेलं आहे, की गुरुच्या आशीर्वादाशिवाय, गुरुच्या कृपेशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. तुम्ही कितीही कोरडं ज्ञान कितीही घ्या. अगदी जगाच्या बाजारात तुम्हाला प्रचंड किंमत आली असेल, की तुमच्यासारखा ज्ञानी व्यक्ती नाही, परंतु कोरडे पाषाण असतो. सद्गुरू जो आहे, तो एका क्षणात ज्याला ती कृपा करतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याचं आयुष्य घडतं. आणि म्हणून गुरूंची उपासना ही आपल्या आयुष्यात अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या-ज्या गोष्टी करतोय, कारण हा भ्रम काढण्याचं सामर्थ्य फक्त गुरूंकडे आहे आणि ते कोण गुरु? जे आपण ज्यांना सर्वसाधारण बाजारामध्ये ज्यांना गुरु म्हणतो, असे गुरु काही कामाचे नाहीत. हे केवळ शाब्दिक पांडित्य आहे. सद्गुरू, ते सत्य ज्ञान देतात. ज्यांना ज्या क्षणी शिष्याची ती अवस्था तो प्राप्त करतो, ती पात्रता, सिद्धता, योग्यता
ही तो तेवढी दाखवतो, त्या क्षणी गुरु त्याच्यावरती कृपा करतात. गुरूंना अजिबात सांगावं लागत नाही, "तुम्ही माझ्यावर कृपा करा किंवा कृपा करा." काही करायची गरज नाही. त्यांना कळतं सगळं. तुम्ही त्या लायक बना. जे मध्ये तो लेखातही लिहिलं होतं, की 16व्या अध्यायाचा गुरुचरित्राचा अभ्यास का का करायचा? ते कसं त्यांनी केलं तो इम्पोर्टंट नाहीये. त्यांनी त्यातनं मेसेज काय दिलाय? तो मेसेज जास्ती महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या आयुष्यासाठी फार दिशादर्शक आहे. म्हणून ही ग्रंथ आपल्याला वाचायला जे सांगतात, ते यासाठी आहेत. की जेव्हा ग्रंथांचा अभ्यास सुरू होईल, त्यावेळेला आपल्याला त्यातला आणखीन डीप अरे, हे असं आहे. माझ्या जीवनात हे लोकांना सांगण्यासाठी नाही अभ्यास करायचा आपल्याला. स्वतःसाठी करायचा की माझ्या आयुष्यात मी कुठे कमी पडतोय, कुठे चुकतोय, मग मला कसं बदलायला पाहिजे? कोण दिशादर्शक आहेत? ग्रंथच दिशादर्शक आहेत. हे आपल्याकडे म्हणतात, की पुस्तकासारखा एखादा मित्र आपल्या आयुष्यात असावा. म्हणजे 10 उगाच चुकीचे सल्ले देणारे मित्र असण्यापेक्षा एक पुस्तकाचा मित्र फार महत्वाचा आहे. का? तर ते दिशा देतात आपल्याला. तर त्या पद्धतीनं आपण पुढे जाणं आवश्यक आहे. तर अशा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गोष्टी साध्य करता यायला हव्यात. अन्यथा भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ आहेत, अशी भरपूर माणसं तुम्हाला भेटतील. भरपूर, अगणित आहेत. आपण बापरे! यांचं केवढं सामर्थ्य श्लोक पाठ करून करायचंय काय? बरं त्या श्लोकांचा अर्थही तो फार उत्तम प्रकारे सांगेल. पुढे काय? प्रत्यक्ष जीवनात. मग ठीक आहे ना, त्याच्या लेव्हलने त्याचा जो अनुभव आहे, त्याचं जे ज्ञान आहे, तुम्हाला छान वाटत असेल ऐका त्याच्याकडनं, काहीच हरकत नाही. ते ऐकल्यानंतर स्वतःच्या तार्किक बुद्धीनं ते तावून सुलाखून घ्या, तासून बघा. जे जो सांगतोय ते बरोबर आहे, की केवळ शाब्दिक पांडित्य आहे? त्याला त्याचे अनुभव आहेत का? कारण अनुभवातनं आलेलं ज्ञान हे पुस्तकी ज्ञानापेक्षा नेहमी वरचढ असतं. म्हणून आपल्याला आपण आत्ताच्या काळामध्ये हे रिस्की आहे. खरंच कोणाला आपण काय म्हणूया, कोणाकडनं ज्ञान घ्यावं. तर तुम्ही तुमचे गुरु निवडा. एकदा त्यांना तुम्ही गुरुस्थानी मानलं, सोडून द्या. पुढे विचार करू नका. ते काय शिकवतायत ह्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यांना माहिती आहे तुम्हाला काय द्यायचं. जर तुमची श्रद्धा नसेल तर गुरु मानू नका. विवेकानंदांनी हे स्पष्टपणे सांगितलंय. गुरु करण्या अगोदर त्याची 100 परीक्षा घ्या, 1000 घ्या, काय वाटतील तेवढ्या परीक्षा घ्या. वाटतील तेवढी नावं ठेवा त्या व्यक्तीला, काहीही प्रॉब्लेम नाही. पण ज्या क्षणी तुम्ही त्यांना गुरुस्थानी मानता, त्या क्षणापासून बाह्य जे सगळे गोष्टी आहेत त्यांच्या, त्याला काडीचीही किंमत नाही. शून्य किंमत द्यायची. आणि मग ते जे सांगतील, ते श्रद्धेने स्वीकारायचं आणि काम करत राहायचं. आपली योग्यता जशी-जशी बदलेल, तसं-तसं आपल्यावरती कृपा होईल आणि कृपा होणं म्हणजे भौतिक परिस्थिती बदलणं हे नव्हे. ठीक आहे बाबा, आज तुमच्याकडे दुचाकी होती. तुम्ही चांगलं काम करताय, त्यातनं 4 चाकी आली. ठीक आहे, आणखीन तुम्हाला काम करायला चांगलं बळ मिळेल. तुम्ही सुरक्षित राहाल, आनंदी राहाल. चांगली गोष्ट आहे, काहीच वाद नाही याच्यावर. ते करू नये का? बिनधास्त करावं. एक कशाला 4 चाकी घेताय? 10 4 चाकी असाव्यात. काहीच प्रॉब्लेम नाही. श्रीमंत व्हावं का? व्हावं. काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे सगळं म्हणजे अंतिम सत्य नव्हे. एवढं आपण फक्त ध्यानात ठेवायचं आणि त्या दृष्टीनं आपल्याला ह्या संन्यास योगाकडे पाहायचंय, की नेमकं काय सोडायचं हे मला कळलं पाहिजे. बाकी काहीच नाही. ठीक आहे. सो मी इथे थांबतो. मला काही बोलायचं असेल किंवा काही अनुभव शेअर करायचे असतील, काय तुमच्या जीवनात तुम्ही विचार करताय, तर तरी सांगायला काही हरकत नाही. माईक अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. ठीक आहे. सो कोणाला काही बोलायचं नाही असं गृहीत धरून आपण इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या आठवड्यात प्रयत्न ठेवूया आपण पुढच्या काय ते हे आहे ना, राखी पौर्णिमा आहे त्या शनिवारी. सो कदाचित त्याच्यामुळे जर आपल्याला अडचणी असेल तर आपण रविवारी पुन्हा शनिवार किंवा रविवार असं साधारण आपण ठेवूया. आपल्या आपल्या कामानुसार आपण हा वार ठरवूया. कोण आलेत, कोण गेलेत, किती आले, किती गेले, काय फरक नाही पडत आपल्याला. आणि इव्हन माझं तर आव्हान असं पण आहे तुम्हाला, की ठीक आहे एखाद्या वेळेला मला सुद्धा जमू शकत नाही काही कामामुळं. पण तुम्हाला जर चर्चेसाठी म्हणून एकत्र यावंसं वाटत असेल, आपला शनिवार बुडायला नको. तर मला सांगा तसं लिंक तुम्हाला पाठवत जाईल. तुम्ही तुमच्यामध्ये चर्चा करा. काय तुम्हाला तुमचं आत्मचिंतन काय सांगतं? एक चर्चा त्याच्यातही होऊ शकते. सो अशाही प्रकारे आपण शेवटी खंड न पडता ते सातत्याने चालू राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर असाही प्रयत्न करायला हरकत नाही. शेवटी प्रत्येकाकडे तेवढंच सामर्थ्य आहे. प्रत्येक जण तितकाच
ज्ञानी आहे. आपल्याला त्या प्रवासाकडे जायचं आहे आणि बाकी अंतिमतः शेवटी त्या ईश्वराची इच्छा एवढंच ह्यामधलं सत्य आहे. तर आपण आजच्या दिवशी इथे थांबूया. पुढच्या वेळेला पुन्हा 5 आणि 6 2 श्लोकांचा आपल्याला अभ्यास किंवा चिंतन करायचं आहे. तुम्हीही तुमच्या पद्धतीने करून ठेवा. तुमचं आकलन जे आहे ते निश्चित सांगत राहा आणि न्यूनगंड अजिबात बाळगू नका. माझं चुकलेलं आहे का? मग मी असं सांगितलेलं आहे. राहून दे तिकडे, चुकलं तर चुकलं. अति बडबड पण कामाची नाही आणि मौन पण फार कामाचं नाही. समर्पक जे आहे बोलणं, कमी आणि योग्य तेवढं पण आवश्यक आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेला. येस, ही वाटचाल सोपी नाही हे जाणवतंय. हरकत नाही, एवढं जाणवणं सुद्धा काही कमी नाही आपलं. त्यामुळे करत राहूया आपण. प्रयत्नांती परमेश. ठीक आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेला.